पदवीधर निवडणुकांसाठी आता भाजपची तयारी सुरू आहे। पुणे, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये भाजप पदवीधर निवडणूक लढणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता कंबर कसलेली आहे। आमदार संजय केनेकरांवर संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आली आहे, तर नागपूरसाठी सुधाकर कोहळे, तर पुण्यासाठी राजेश पांडे यांची निवड करण्यात आली आहे। सदस्य नोंदणीसाठी 3 नेत्यांवर विशेष जबाबदारी असणार आहे। तर भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम देखील आता कामाला लागलेत। मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आढावा बैठकांचा जोर वाढलाय। भाजपकडनं महायुतीसह स्वबळाची चाचपणी सुरू आहे। माजी अध्यक्ष आशिष शेलारांसोबत साटमांकडनं कोअर कमिटीच्या बैठकींचा धडाका सुरूच आहे। उत्तर मध्य मुंबई जिल्हा कोर कमिटी बैठक आता नुकतीच संपन्न झाली। दररोज एक लोकसभा जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे, तर मुंबईतल्या 6 लोकसभा निहाय कोर समितीच्या बैठका होणार आहेत। जिल्ह्यातील प्रत्येक वॉर्डमधील परिस्थितीची माहिती घेतली जाणार आहे। या बैठकीमध्ये काय ठरणार आहे हे आपण पाहतोय। प्रत्येक वॉर्डमध्ये भाजप आणि महायुतीची ताकदीची आढावा घेतला जाणार आहे। भाजप कमकुवत असलेल्या वॉर्डमध्ये संघटन वाढीचे आदेश देण्यात येणार आहेत। प्रत्येक वॉर्डमध्ये महाविकास आघाडीची काय परिस्थिती आहे याबाबत देखील माहिती घेतली गेली आहे। सक्षम उमेदवारांसह मवियातील उमेदवारांचा भाजपात प्रवेशाची शक्यता आहे।